पावसाळा चालू झाला की आपल्याला सगळ्यांना चटपटीत काहीतरी खायला पाहिजे असतं, अगदी पटकन तयार होणारं. तर इथे मी एक वाटी अर्धी वाटी त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ घेतलेली आहे व अर्धी वाटी आपली सफेद उडदाची जी डाळ असते ती घेतलेली होती. ती मी अर्ध्या तास आधीच भिजत ठेवलेली होती. तर अर्ध्या तासानंतर ही डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि याला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे, 10 मिनटातच तयार होतात. तर आपण याचे पकोडे बनवणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेतलं आहे. तर आता दळण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला काही साहित्य टाकायचं आहे. तर इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे 7-8 आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे. तर इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. तर जिरंसुद्धा टाकलेलं आहे 1 चमचा आणि 1 चम्मच मी इथे ओवा टाकलेला आहे. तर भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे. तर इथे मी कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहे. तर इथे तुमच्या आवडीनुसार काही साहित्य तुम्ही वाढवू शकतात किंवा कमीसुद्धा करू शकतात, संपूर्ण ऑप्शनल आहे. तर इथे मीठ टाकून घेतलेलं आहे दळण्यासाठीच. तर हे संपूर्ण आपल्याला आता दळून घ्यायचं आहे. तर हे बघा आपली जाडसर वाटण तयार झालेलं आहे. तर वाटणामध्ये तुम्ही धनेसुद्धा ॲड करू शकता, जे अख्खे धने असतात त्याने खूप छान टेस्ट येते. पण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, मी नाही टाकलेत. तर इथे मी आता हे सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर आपल्याला याचे पकोडे बनवायचे आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हे पकोडे असे सुद्धा इथे डायरेक्ट बाउलमधून हे काढल्यानंतर डायरेक्ट बनवू शकतात. फक्त एवढंच काय की त्याला थोडंसं तुम्हाला फेटावं लागेल. तर इथे मी थोडेसे काही हे ॲड करणार आहे पिठं. तर इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे व 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे. थोडीशीच काय, भरपूरच टाकली आहे. तर ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता. थोडी हळद टाकली चिमूटभर आणि परत इथे थोडंसं चव ॲडजस्ट करण्यासाठी मी इथे नॉर्मल मीठ टाकून घेतलेलं आहे. थोडं कमी वाटलं होतं. तर एकदा याला छान चम्मचने मी मिक्स करून घेतलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय. तर अजून थोडंसं मला घट्ट वाटतं आहे, तर मी थोडं पाणी टाकून घेणार आहे. तर पिठं नाही टाकले तरी चालेल, तुम्ही तसेसुद्धा बनवू शकतात. ते अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. इथे आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर पकोडे काढताना आपण पहिला तेलात पाण्यामध्ये हात घालून घ्यायचा आहे, म्हणजे पीठ आपल्या हाताला जास्त चिपकत नाही. तर हे प्रत्येक वेळेस करायचं आहे. थोडंसं पाण्यात हात घालून घेतले का मस्त पटापट सोडता येतात, नाही तर हाताला चिपकत असतात. तर अशा पद्धतीने संपूर्ण मी पकोडे बनवून घेतलेले आहेत. गोल्डन ब्राऊन कलरवरती याला छान तळून घ्यायचं आहे. मस्त छान क्रिस्पी होतात, आतून पण अगदी छान शिजले जातात. तर त्याच्यासोबत खाण्यासाठी इथे मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर इथे तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येत असेल, कारण इथे पाऊस चालू आहे आमच्याकडे. तर हे बघा आपले पकोडे छान तयार झालेले आहेत, अगदी क्रिस्पी बनतात. तर एकदा नक्की